सम्यक संबुद्धांचा भिक्षापात्र मुंबई, तसंच सम्यक संबुद्धांचा शारीरिक धातू सुद्धा त्या कानेरीमध्ये होते. याला प्रूव्ह काय करतं तर याला प्रूव्ह करतं तिथलं एक शिलालेख. चक्र म्हणजे तुम्ही जेव्हा चैत्यगृहाच्या बाहेर जाल तेव्हा दोन स्तंभ आहेत. त्या दोन स्तंभांवरती जो शिलालेख आहे त्या शिलालेखातच नमूद आहे की या जागेला म्हणजे हिला जसा प्रसाद म्हणतात, प्रसाद म्हणजे प्रसाद म्हणजे मोठी वास्तू, हिला जसं प्रसाद म्हणतात तसं आपण जनरली सगळेच जण लिहिताना काय लिहितो, चैत्यगृह लिहितो. पण इथं स्पेशली प्रसाद दान दिले असा एक लेख आहे जो या लाकडाच्या तुळईवर आहे. ही लाकडाची जी तुळई आहे ना ते एका याच्यावर आहे, तो आपण बघू. पण कानेरी लेणीमध्ये जी चैत्यगृह आहे त्याच्या एका स्तंभावर लिहिलेलं आहे की याचं गंधकुटीचे देखभाल करणारे किंवा या गंधकुटीचं सर्व पाहणारे हे कुठे राहतात तर ते बाजूला राहतात. अमुक अमुक गदंत या गंधकुटी पाडतात आणि त्यांच्यासाठीची ती खोली आहे. मग गंधकुटी कुठे असते? गंधकुटी याच जागेला म्हटलंय जिथून सम्यक संबुद्धांचं वास्तव्य आहे. म्हणजे याचा अर्थ त्या लेणीमध्ये जी कानेरीची लेणी आहे, मुख्य चैत्यगृह आहे, त्याच्यामध्ये सम्यक संबुद्धांचं शारीरिक धातू असण्याची शक्यता आहे. कारण शिलालेख म्हणतं काय म्हणतं की ती गंधकुटी आहे. चला आता ही एक गोष्ट आपण नाकारू शकतो. पण जेव्हा तुम्ही त्या चैत्यगृहाच्या बाहेर जाल तेव्हा एक जवळपास नष्ट झालेला एक विटांचा बांधकामाचे अवशेष शिल्लक आहे, जो त्याला आपण जोतो म्हणू, जो पाया आहे तो शिल्लक आहे. तर त्याच्यामध्ये पण एक शिलालेख, त्याच्यामध्ये एक ताम्रपट मिळाला, दोन ताम्रपट मिळाले आणि एक चांदीची मिळाली पेटी. त्याच्यामध्ये एक छोटंसं कापड होतं, चिवराचं कापड होतं आणि एका याच्यामध्ये राख होते. अशा दोन पेट्या सापडल्या चांदीच्या, एक तांब्याची आणि एक चांदीची. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की एक पाकिस्तानमधून आलेला एक व्यक्ती आहे, तो दान देतो एक श्रेष्ठ व्यक्तीच्यासाठी. मग श्रेष्ठ व्यक्ती कोण तर त्याचं नाव त्यांनी उल्लेख केलेलं आहे. त्याच्यामध्ये सारीपुत्ताचा उल्लेख मिळाला आपल्याला. सारीपुत्तांच्या ज्या शारीरिक धातूवर निर्माण केलेला स्तूप आहे, सारीपुत्तांचा संबंध कोणाशी जास्त जोडला जातो? साहजिकच आहे गौतम बुद्धांशी. मग गौतम बुद्ध सारीपुत्त जर तिथे आहे, सारीपुत्तांचा शारीरिक धातू तिथे मिळतात, शारीरिक संबंध म्हणजे शारीरिक धातू जर तिथे आहे तर सारीपुत्त आणि सम्यक संबुद्ध आहेत नेहमी दोघे एकाच ठिकाणी असायचे. त्याच्यामुळे नो डाऊट सारीपुत्त आहेत म्हणजे याचा अर्थ समोर कोण आहे तर याचा अर्थ सम्यक संबुद्ध आहेत. म्हणजे मुंबईमध्ये मुंबईकरांनाच माहिती आहे की सम्यक संबुद्धांची शारीरिक धातू तिथे आलेली होती. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला आवश्यक असलेला अभ्यास आधीच्या लोकांनी ज्यांच्याकडे लेखणी होती त्यांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास मांडला. पण आता ती जबाबदारी आपली बनते. आपण फक्त बाबासाहेबांवर विसंबून राहता कामा नये, त्याच्याही पुढे जाऊन आपण अभ्यास केला पाहिजे. आपण नवीन संशोधन केलं पाहिजे आणि आपण शोधून काढलं पाहिजे की हे शारीरिक धातू जे आहेत ते कुठून कुठपर्यंत होते आणि बुद्धांचे 5 शारीरिक धातू महाराष्ट्रात आलेले होते. याचा उल्लेख बौद्ध साहित्यातून उपलब्ध आहे. पवनीमध्ये पण आलेलं होतं आणि भौन स्तूपामध्ये आलेलं होतं. अशा 5 ठिकाणी आलेलं होते. त्याच्यातले 2 ठिकाणं मुंबईमध्ये आहेत. बुद्धांचा शारीरिक धातू, बुद्धांचे भिक्षापात्र सुद्धा मुंबईमध्ये, जे एशियाटिक सोसायटीमध्ये आजही अस्तित्वात आहे. असे छोटे छोटे तपशील जे आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि अशा या म्हणजे वास्तू जे आहेत ते आपण प्रत्येकाने जतन केल्या पाहिजे. ती फक्त बौद्धांची जबाबदारी नाही, बौद्ध म्हणून आपली तर जबाबदारी आधीची आहे, पण भारतीय नागरिक म्हणून जे कोणी आहेत त्या प्रत्येकाची ही ठेवा. जेव्हा संविधान लागू होतं त्यावेळेला या सगळ्या वास्तूंवरती सगळ्यांचा अधिकार होता. त्याच्यामुळे हिचं पावित्र्य, हिचं जे संवर्धन आहे ते नकळतपणे प्रत्येक भारतीय नागरिकांवरती येतं. त्याच्यामुळे आपण ही जोपासली पाहिजे.